नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज पुन्हा एकदा आपल्यासमोर मी सादर झालोय आणि आज मी आपल्यासाठी पुन्हा एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलोय। आता बातमी म्हणण्यापेक्षा यामध्ये ही माहितीच आहे असं आपण म्हणू शकतो, कारण आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक असणार आहे जिल्हा अंतर्गत बदली सन 2023-24 विनंती बदलीसाठी करावयाचा अर्ज आणि त्यासाठी ज्या सांगण्यात आलेल्या आहेत त्या मार्गदर्शक सूचना। तर हा व्हिडिओ माहितीपर ठरणार आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शासकीय शिक्षक कर्मचाऱ्यांना आपण शेअर करा। चला तर मग आपण आता बघूया की जिल्हा अंतर्गत बदली सन 2023-24 साठी विनंती बदली करावयाची झाल्यास तो अर्ज कसा करायचा आहे आणि त्यासाठी कोणत्या सूचनांचे आपल्याला पालन करायचे आहेत। तर बघा, ज्या जिल्हा परिषदांचे जिल्हा अंतर्गत बदलीसाठी आदेश निर्गमित झाले आहे अशा जिल्हा परिषदांची बदली प्रक्रिया पुढील प्रमाणे होईल अशी दाट शक्यता आहे। आणि ज्या जिल्हा परिषदांनी आदेश निर्गमित केलेले नाही अशा जिल्हा परिषद मधील कार्यरत शिक्षकांनी देखील पाठपुरावा करून 21 जून 2023 च्या शासन निर्णयाप्रमाणे नवीन पवित्र पोर्टल भरती नियुक्तीच्या पूर्वी विनंती समुपदेशनाने बदलीसाठी आग्रही भूमिका घेणे आवश्यक आहे। आणि म्हणूनच आपल्या या व्हिडिओचा टॉपिक आहे जिल्हा अंतर्गत बदली सन 2023-24। यासाठी काही महत्त्वाच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। त्या सूचना कोणत्या आहेत ते आपण आता प्रत्यक्ष बघून घेऊया। तर यामध्ये म्हटलेलं आहे की दिनांक 8 मार्च 2024 रोजी झालेल्या व्हीसी मधील सूचनेनुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2023-24 विनंती बदली अंतर्गत खालील बाबींचा कटाक्षाने विचार करण्यात यावा। यामध्ये पहिली बाब असणार आहे विशेष संवर्ग भाग 1। या अंतर्गत पात्र व विनंती अर्ज करणाऱ्या शिक्षकांची माहिती कॅडर 1 असा शेरा नमूद करून प्रपत्रामध्ये भरण्याची आहे। दुसरा आहे विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत पात्र व विनंती अर्ज करणाऱ्या शिक्षकांची माहिती कॅडर 2 असा शेरा नमूद करून प्रपत्रामध्ये भरायची आहे। तिसरा आहे बदली अधिकार प्राप्त अवघड क्षेत्र अंतर्गत पात्र व विनंती बदलीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांची माहिती एनटायटल्ड असा शेरा नमूद करून प्रपत्रामध्ये भरायची आहे। बदली प्राप्त शिक्षकांमधून विनंती बदली मागणी करणाऱ्या शिक्षकांची माहिती एलिजिबल असा शेरा नमूद करून प्रपत्रामध्ये भरायची आहे। तर इतर वरील चारही संवर्गामध्ये न येणाऱ्या परंतु विनंती बदली मागणी करणाऱ्या शिक्षकांची माहिती अदर असा शेरा नमूद करून भरण्याची आहे। सदरची प्रक्रिया ग्रामविकास विभागाकडील प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शनानुसार पार पाडली जाणार असल्याने त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या सद्यस्थितीतील अद्ययावत रिक्त पदानुसार समुपदेशनाद्वारे विकल्प स्वीकारले जातील। सद्यस्थितीत विकल्प देण्याची आवश्यकता नाही। सोयीची जागा नसेल तर नकार देता येईल। विनंती बदली मागितली आहे म्हणून आधीच रिक्त पद दाखवले जाणार नाही अगर त्याचा समावेश आधीच केला जाणार नाही। जो शिक्षक विनंतीने अन्य शाळा मागेल त्याला ती शाळा दिल्यानंतर त्याची मूळ शाळा रिक्त पदात समाविष्ट करण्यात येईल। समुपदेशन वेळी रिक्त असणारी शाळाच दाखवली जाईल व ती मागता येईल। सदर बदली फक्त समुपदेशनावेळी उपलब्ध असलेल्या रिक्त पदांवर होईल। कोणालाही खो देऊन किंवा आपसी बदली करण्यात येणार नाही। पुरविण्यात आलेल्या गोल्डन फाईल मध्येच फक्त विनंती बदली अर्जदार शिक्षकांची माहिती वरील सूचनांप्रमाणे सादर करायची आहे। पुरवण्यात आलेल्या गोल्डन फाईल मध्ये फक्त विनंती बदली अर्जदार शिक्षकांची माहिती वरील सूचनांप्रमाणे सादर करायची आहे आणि पुरविण्यात आलेल्या गोल्डन फाईल मध्येच फक्त विनंती बदली अर्जदार शिक्षकांची माहिती वरील सूचनांप्रमाणे सादर करण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने एकंदरीत जी बदलीची प्रक्रिया आहे जिल्हा परिषद अंतर्गत 2023-24 या वर्षासाठी, तर त्यासाठी कशा पद्धतीचा अर्ज करायचा आहे आणि त्याच्या सूचना काय असणार आहेत
याची एक सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। यासाठी जो अर्ज करायचा आहे तो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो अर्ज पाहून घेऊ शकता आणि सूचना मी या व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले महत्त्वाचे व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या समोर येणार आहे। तोपर्यंत सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।